कृपया पंचांनी आमचे मित्र लल्ला बुलेट कृपया बॉर्डर लाईनच्या बाहेर या, तुम्हाला मी विनंती करतो. तुझ्यामुळे हरले असते. जयू प्लीज सहकार्य करा, थोडं खाली करा इकडून. परीक्षित एक साईडला या ना, असे नाही तर कट्ट्यावर बसून घ्या. या समीर पहिला उतरलेला आहे. समीर साळवे. नॉन स्ट्राईकला गोपी. बॉलिंग करेल अमित आणि पहिल्या चेंडू त्रिफळाचीत समीर. दुसरा बॅट्समन जाकीर. पाहूया जाकीर काय करतो आपल्या संघासाठी. अमित हे खूप नावाजलेले बॅट्समन बॉलर आहेत. अमितने एकेकाळी मॅच अशा गाजवलेल्या आहेत, त्यांचं नाव अजून शिवडीमध्ये ठाकरे उद्यानाच्या दगडावर लिहिलेलं आहे. अमित दुसरा चेंडू घेऊन येतोय, पाहूया काय करतोय जाकीर. दुसरा चेंडू घेऊन येतोय अमित. लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू. एक धाव. दोन चेंडू एक धावा. तिसरा चेंडू घेऊन येतोय अमित. सामना करतील जाकीर. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू. काय बोलणार त्याला. बंटी भाऊ आत्ताचा एक रन ना. बंटी भाऊ एक रन आत्ताचा. 3 चेंडू 2 धावा. कोणती टीम आहे तुमची. हरले तुम्ही. मग बसा ना, जावा मागे जावा. हे प्रथम असं आहे ना. आत्ताचे 3 रन आहेत. पंच बंटी भाऊ यांनी 3 रन दिलेले आहेत आत्ताचे. अशा प्रकारे संघाचा स्कोर झालेला आहे 5 रन. 4 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 4 धावा. माफ करा, 4 चेंडू 5 धावा. 5वा चेंडू घेऊन येतोय. पाहूया जाकीर यांचा पंच बंटी निर्भवने काय देत आहेत. ए नितेश कोळी मागे जे व्हॉलेंटियर राहिलेले जरा बघा, जरा सहकार्य करा. षटकार पंच बंटी निर्भवने यांनी षटकार घोषित केलेला आहे. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 11. परीक्षित गायकवाड कप्तान तुमचे प्लेयर घ्या ना, मायनस स्कोर जाईल. हे जे कोण आहेत जाऊ दे ना असे एका साईडला. अरे बाकीचे पाठी नाही दिसतच नाही तू स्कोररला. किती किती झाले. 12.
एका ओव्हरच्या समाप्तीनंतर, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 12. दुसरा शतक घेऊन येतोय किरण. पाहूया किरण आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदर असा चेंडू किरण यांचा, जाकीर यांना काही कळालेला नाही. अशा प्रकारे 2 चेंडू 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. तिसरा चेंडू घेऊन येतोय किरण. सामना करतील गोपी. सुंदर असा लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू. +1 आहे 9 ला. 2 चेंडू 15 धावा. कृपया जितू वाघमारे लाईनच्या बाहेर उभे राहा. मॅच चालू आहे इथे. 3 चेंडू 16 धावा. चौथा चेंडू घेऊन येतील किरण. सामना करतील जाकीर. जितू वाघमारे स्कोररला काहीच दिसत नाही. मॅच तुम्ही मध्ये उभा आहे. इथं घोळ होईल स्कोर मध्ये, मग आम्हाला बोलायचं नाही. साईडला बस ना यार. आत्ताचे 1 रन ना, 2 रन. 19. 5 चेंडू 19 धावा. मस्त धावत राहा गोपी. मस्त गोपी, टिकून खेळ. तू तुझा गेम खेळ, बाहेरच्यांचं ऐकू नको. आत्ताचे 3 रन. दोन षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक घेऊन येतोय सुमित गाडे. पाहूया सुमित गाडे आपल्या संघासाठी काय करतोय. सामना करेल जाकीर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. पहिला चेंडू सुमित यांचा वाईड म्हणून पंच बंटेंनी वाईड दिलेला आहे. संघाची वाढती धावसंख्या 23. पंच बंटीभाऊ यांनी वाईट दिलेला आहे. जितू वाघमारे कृपया स्कोर दिसत नाही, साईडला उभे राहा. नाही त्या साईडला जाऊन तिथं उभं राहा. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. पंच बंटी यांनी षटकार दिलेला आहे. 9 ला षटकार आहे. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 31. 31 धावा. सुंदर असा कटवलेला चेंडू आणि पंच बंटीभाऊ याने आउट दिलेला आहे. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 31. एक चेंडू कसा रे.
एक चेंडू. बॅट्समनचं नाव आहे गोपी. आत्ताचा काय बंटी भाऊ? एक रन. सुंदर असा कटवलेला पंच अभियाने नो दिलेला आहे. पंच अभियांनी नो दिलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि खूप ही एक्स्ट्राची ओव्हर गेलेली आहे सुमित गाडे यांची. अशा नोला प्लस आहेत आणि आता यांनी 3 धावून काढलेले आहेत. अशा प्रकारे 4 धावा झालेल्या आहेत. स्कोर झालेला आहे 36. सुंदर असा कटवलेला चेंडू. पुन्हा आश्लेष वाघमारे यांनी झेल सोडलेला आहे. 2 धावा आत्ताच्या. 38 रन झालेले आहेत. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया एकच धाव. 4 चेंडू. बंटी भाऊ किती रन आहे आत्ताचे? वंडी बोलतोय अँपर. तुझं काय लावलंय मार्शल? आम्ही अँपरचं ऐकू की तुझं ऐकू? ऑफच्या बाजूने कटवलेला चेंडू. बंटी भाऊ किती? 2 धावा. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची वाढ संख्या झालेली आहे 42. गोपी सुंदर खेळताय. असंच टिकून राहावा. 1 ओव्हर आहे आता. 5 चेंडू. सॉरी 5 चेंडू. माफ करा. शेवटचा चेंडू बाकी आहे. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया 1 रन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 43. चौथं षटक घेऊन येतोय कमलेश तुपे. कमला का हमला? अभी देखेंगे कमलेश क्या करते हैं अपने टीम के लिए. ऑन ड्यूटी 24 तास कमलेश. कमलेश हे स्पॉन्सर असतात नेहमी दर संडेला मॅचचे. पहिला चेंडू घेऊन येतोय कमलेश. पाहूया कमलेश काय करतायत. इथे थांबाय बंटी भाऊ. लहान मुलांनी कृपया मैदानाच्या बाहेर जावा. चालू करा. पहिला चेंडू कमलेश. सुंदर असा कटवलेला चेंडू. पंच रवींद्र निर्भवने यांनी षटकार म्हणून दिलेला आहे. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 49. कमलेश यांना पहिला षटकार. 111चं टी शर्ट घालून आलेले आहेत कमलेश तुपे. हे वडाळा नाडकर्णी सद्भावना नगरचे गाजलेले बॅट्समन आहेत. आणि पुन्हा एकदा कटवलेला कमलेश यांनी झेल घेतलेली आहे. पुढचे बॅट्समन आहेत मार्शल डिसिल्वा. मार्शल डिसिल्वा ही कसली प्रॅक्टिस काय माहित नाही. त्यांना उतरवलेलं आहे. त्यांचे शूज एवढे मैदानात चमकत आहेत. ऑइल पेंट मारून आणलेले शूज घालून आलेत मार्शल. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया 1 रन. पंच. अशा प्रकारे संघाची हाफ सेंचुरी झालेली आहे. 50 झालेले आहेत. 3 चेंडू 50 धावा. सुंदर असा कटवलेला चेंडू. मार्शल डिसिल्वा यांनी षटकार. 56 रन. अब तक 56. 4 चेंडू 56.
4 चेंडू 56 धावा. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू, पाहूया किती धावा. पंच बंटी भाऊ यांनी 2 रन डिक्लेअर. मार्शल थोड़ा आ बाजू आऊ छे यार, 16 नंबर जाऊ छे, गल्ली में मारू छे. 1 to go 58 झाला. 1 to go 58 झाला. 1 to go शेवटचा चेंडू आहे. धाव संख्या झालेली आहे 58 58. शेवटचा चेंडू मार्शल, पाहूया मार्शल मार एक, अजून एक 6. सुंदर असा कटवलेला चेंडू, पाहूया किती धावा. धावत राहा, धावत राहा, धावा धावा धावत राहा. नो दिलेला आहे. पंच विनोद भाऊ यांनी नो दिलेला आहे. नो ला एक्स्ट्रा रन आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. नो ला प्लस आहे. कमलेश, पंचांशी वादावाद करायचा नाही. माझे मित्र धीरज भालेराव आलेले आहेत. मंडळाशी भेट दिल्याबद्दल धन्यवाद. 5 चेंडू 61. पुन्हा एकदा वाईड. कमलेश यांनी खूपच गच्चाळ अशी गोलंदाजी केलेली आहे. ऍक्च्युली कमलेश हे ओरमचे फिल्डर आहेत, त्यांना अंडरमचा काय आयडिया नाही. शेवटचा चेंडू होता, बावूया आणि एक धाव घेण्यातच यश. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 63. 63 रन आहेत जिंकण्यासाठी. 63 झालाय, माफ करा. 64 चेस आहे, कंपल्सरी चेस आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बादशाह बुटामुळे मार्शलने आज जे 6 मारलेले आहेत, बादशाह बुटामुळे. मार्शलचा सगळा बुटांचा कमाल आहे. ऑइल पेंट शूज जर कोणाला पाहिजे असतील, कुर्ला ईस्ट गल्ली नंबर 4 तिकडे तुम्हाला भेटतील. कृपया आयोजकांनी जितू वाघमारेला बांधून ठेवा. इकडे बघा, इथं काय बघ, स्कोररला पण नाही स्कोर मोजून देत. पिनू, त्याला घेऊन जा ना. ही तुला विनू आहे, त्याला घेऊन जा. कृपया बंटी भाऊ चाल लावून टाक ना पटकन, ही मॅच होऊन जाईल. पहिले बॅट्समन उतरलेले आहेत सुमित आणि अमित. पाहूया सुमित अमित ही बंधू जोडी काय करते. कशाला फोन कर की माईक वर कशाला. हे ऋषी अडांगे यांनी स्टेजच्या इथे संपर्क साधायचा. तुमचे मित्र ऋषी खोडे तुमची वाट बघतायत. अमित आणि सुमित पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. चला बंटी भाऊ चालू करा मॅच, आपल्याला वेळेचं बंधन आहे. पहिली गोलंदाजी करतोय 64. 64 म्हणजे आम्यासाठी काहीच नाही. आम्या एका ओव्हरीत पण मारेल. लास्ट टाइम एका ओव्हरीत आम्याने 50 मारलेले. चला पहिली गोलंदाजी करतायत कॅप्टन प्रशिक गायकवाड. सामना करतील सुमित. पाहूया सुमित काय करतात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू पंच प्रकल्प यांनी नो दिलेला आहे.
पुन्हा एकदा नो टाकलेला आहे प्रशिक्षकांनी आणि नो ला 6 मारलेला आहे. सुमित हे नावाजलेले बॅट्समन आहेत आणि अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 8. 0 चेंडू 8 धावा हीच जादू आहे. 0 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा कटवलेला चेंडू पाहूया किती धावा देतात. पंच बंटी भाऊ 2 धावा. 1 चेंडू 10 धावा. 1 चेंडू 10 धावा. कृपया आपले प्रणय आहेत ना, बॉलाकडे मागे लक्ष द्या सगळ्यांनी. मागे नितेश कोळी बॉलाकडे लक्ष दे. बॉल आला तर दे इकडे. वाईट पंच यांनी वाईट टाकलेला आहे. अशा प्रकारे वाढती धावसंख्या झालेली आहे 11. 1 चेंडू 11. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू पाहूया किती धाव भेटतो. आणि मार्शल यांनी सुंदर अशी झेल घेतलेली आहे सुमित यांची. सुमित हा महत्वाचा विकेट होता तुझा. ऍटलिस्ट 1 ओव्हर तू खेळायला पाहिजे. तुम्ही घाईमध्ये का खेळताय कळत नाही. पुन्हा एकदा बुटाची कमाल झालेली आहे. पुन्हा एकदा मार्शलच्या ऑइल पेंट बुटांची कमाल झालेली आहे. कुर्ला ईस्ट गल्ली नंबर 4. कोणाला घ्यायचं असेल तर मार्शलशी कॉन्टॅक्ट करा. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 2 चेंडू 11. 2 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू आणि पाहूया किती धावा मिळत आहेत. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या 14. 3 चेंडू 14 धावा. सुंदर असा कटवलेला चेंडू पाहूया किती धावा मिळतात. पंच बंटी यांनी 1 धाव डिक्लेअर केलेली आहे. कृपया पंचांशी वादावाद घालू नये. पंचांनी डिसिजन दिला तिथे विषय संपला. 4 चेंडू 15 धावा. शेवटचा चेंडू घेऊन आलेले आहेत. हलका शॉट लागलेला आहे. पाहूया किती षटकार. अमितची खासियत हीच आहे, तो दबक्या पावलांनी मारतो पण डायरेक्ट 6 मारतो. फक्त टच केला आणि डायरेक्ट षटकार. आणि सुंदर असा चेंडू. आम्ही त्यांना काही कळालेला नाही. 2 षटक संपली ना. कसं काय एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावती वाढ संख्या झालेली आहे 21. मागच्या वेळेला आमच्यात होतं चांगलं. आता तुम्ही पुरे एक्स्ट्रा लय टाकलं. किरण गोलंदाजी करतील गोपी, फलंदाजी करतील किरण. पाहूया किरण काय करतायत संघासाठी. किरण गोपीला, गोपी किरणला. गोपी किरण आणि हा चेंडू नो म्हणून प्रकल्प याने दिलेला आहे. एम्पर प्रकल्पाने नो दिलेला आहे. पुढचा चेंडू सुंदर असा कटवलेला. पाहूया किती धावा मिळतात. अशा प्रकारे 1 धाव
संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 23. एक चेंडू 23 धावा. एक चेंडू 23. दुसरा चेंडू घेऊन येतोय गोपी अमितला. सुंदर असा ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू. एक धाव. 2 चेंडू 24 धावा. अमित आहे एकदम बॅलन्सिंग खेळतोय. 64 आहेत जिंकण्यासाठी. सुंदर असा कटवलेला चेंडू आणि सुंदर अशी धाव घेतलेली आहे अमित आणि किरण यांनी. संघाची वाढती धावसंख्या 26. किती चेंडू रे? 3 चेंडू 26. चौथा चेंडू घेऊन येतो गोपी आणि पंच प्रकल्प यांनी 9 दिलेला आहे. 9 एक्स्ट्रा आहे ना. आताचा 1 रन ना बंटू भाऊ. धावले फक्त 9 1 रन. पुन्हा एकदा पंच विनोद भाऊ यांनी 9 दिलेला आहे. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 28. 3 चेंडू 28. हा 29 धावा झालेल्या आहेत. सुंदर असा खेळ इथे चालू आहे. पाहूया काय होत आहे. पंच विनोद भाऊ यांनी 9 बॉल दिलेला आहे. धावत राहा. 9 ला एक्स्ट्रा आहे. धावत राहा. फक्त पंचांनी डिसिजन घ्या. पंचांनी डिसिजन घ्या. आत्ताचे 5 रन आहेत. पंचांनुसार आत्ताचे 5 रन आहेत आणि चेंडू झालेले आहेत किती? आपण 9 बॉल आहे. 3 चेंडू 34. चांगली जिंकलेली लोक मॅच. 3 चेंडू 34 धावा. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव घेण्यात यशस्वी. स्ट्राईकला आलेले आहेत अमित गाडे. बघूया ते आपल्या संघाचा गाडा कसा वाहत आहेत. 4 चेंडू 35 धावा. जिंकण्यासाठी 64 रन हवेत. 4 चेंडू 35. सामना करतील अमित. गोलंदाजी करतील गोपी. सुंदर असा कटवलेला चेंडू आणि गौरव यांनी सुंदर अशी झेलबाद झालेले आहेत. गौरव यांनी सुंदर असा झेल घेतलेला आहे आणि आम्ही त्यांनी सुंदर त्यांची खेळी दाखवलेली आहे. संघाचा गाडा आम्ही त्यांनी ढकललेला आहे. आता पुढे किरण आणि गोटू काय ढकलतायत बघूया. सिद्धेश सायगावकर यांनी मागच्या वर्षी शिवसेनेचं विधान चषक जिंकलेलं होतं आणि 1 रन कट केलेली आहे गोटू यांनी. अशा प्रकारे
तीन षटक ना नाही दोन. हे किरण कोण आहे किरण दादा बॅटिंग करतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 36. जाधव कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. 36 धावसंख्या झालेली आहे 36. दोन षटकाच्या समाप्तीनंतर बंटी भाऊ लगेच चालू करा ना, फिल्डिंग लावून घ्या. 12 ओव्हर 36 पाहिजे. 36 झाले ना आणि 64 आहे जिंकायला ना. 36 आणि 64 दोन 22 रन ना. हे 18 कसे तू कोणतं गणित करतोय? चुकीचं झालं सॉरी. 12 बॉल 28. 28 36 आहे आणि झाले 62 आहे. गणित बघ. तिसरं षटक घेऊन येतोय समीर. सुंदर असा कटवलेला लेगच्या दिशेने आणि पंच बंटीभाऊ यांनी 2 रन दिलेले आहेत. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 26. 38. सुंदर असा चेंडू, परंतु पंच बंटीभाऊ यांनी नो म्हणून दिलेले आहे. हे अल्ताफ राजा, हे आतिफ, आता नो आहे ना, फक्त प्लस नाही ना. आताचा नो आहे ना बंटी भाऊ, प्लस नाही. प्लस नाही ना. काय धावले नाही. ठीक आहे. 39 झाला. 39 झालेले आहे. एक चेंडू 39. कृपया बंटी भाऊ लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. दुसरा चेंडू घेऊन येतो समीर. सुंदर असा कटवलेला चेंडू, न वाद. काय आहे? षटकार. किरण यांनी खूपच सुंदर असा षटकार मारलेला आहे. 45 झाला. 2 चेंडू 45. 45. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया एक धाव घेण्यामध्ये यश. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 46. 46 रन. 3 चेंडू 46. सुंदर असा लेग साइडच्या दिशेने कटवलेला चेंडू, 1 धाव. 4 चेंडू 47. 47 रन. अशा प्रकारे संघाला 18 रनांची आवश्यकता आहे जिंकण्याची. 17. ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा देत आहेत. पंच बंटी भाऊ यांनी 1 धाव डिक्लेअर केलेली आहे. अशा प्रकारे 48 रन झालेले आहेत आणि 5 चेंडू 48. 1 to go. 16. 5 चेंडू 48. सुंदर असा लेगच्या दिशेने कटवलेला चेंडू, 1 धाव. 49 झाला. 64 आहे ना टीव्ही. अशा प्रकारे शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत नावाजलेले असे संजय हिरे, नावाजलेले असे बॉलर
यांना 10 वर्षातून फक्त बॉलिंग साठी एकदाच आणलं जातं, म्हणजे त्यांची बॉलिंग काय असेल बघा. ते खास कल्याणवरून आलेले आहेत बॉलिंग म्हणून. बिडिंग मध्ये सर्वात महागडा खेळाडू होता संजय हिरे. पाहूया संजय हिरे आपल्या संघासाठी काय करतायत. नावाप्रमाणे डायमंड, संजय डायमंड यांचं बघूया आपण हिऱ्याप्रमाणे काय बॉलिंग करतायत. अमित गाडे तुमचे प्लेयर घेऊन साईडला उभा राहा प्लीज. 49 रन झालेले आहे. संजयचा पहिला चेंडू. सामना करतील घोटू. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. बंट हॅलो पंच बंटीभाऊ यांनी पंचांनी विनोदभाऊ बंटीभाऊ तुम्ही दोघांनी विचार करून द्या. तिथे स्वतः तिकडे जावा. आपले व्हॉलेंटियर उभा आहेत. बाकीच्या प्लेयर लोकांनी काळजी नका करू. कोणत्याही प्रकारची, इथे सगळे आपलेच खेळणारे आहेत मुलं. बरोबर डिसिजन देणार. बाकीचे प्लेयर पिचवर थांबा. बाकीच्या सगळ्या प्लेयरने या पिचवर. पंच आहेत तिथे. पंच बंटी भाऊ काय आहे. षटकार. पंच बंटी भाऊ यांच्याकडून थोडीशी माफ करा, त्यांच्याकडून षटकार दिलेला आहे त्यांनी. 55 रन झालेले आहे. एक चेंडू 55. 5 चेंडू 9 धावा. पाहूया दुसरा चेंडू काय करतोय संजय. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया काय होतंय. आणि कृपया आपण पंच ठेवले त्याच्यासाठी की ते त्यांचे डिसिजन घेतील. समीर तू तुझ्या जागेवर थांब. अमित ये तू मागे. एम्पायर बघतील. तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल पहिलं ऑब्जेक्शन घ्या. डायरेक्ट तुम्ही पंचांवर बोलू नका. पंच काय डिसिजन घेतील ते फायनल असेल. आता गोटू आउट झालेला आहेत. अशा प्रकारे संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 55. 2 चेंडू 55 धावा. दोन चेंडू 55 धावा. तिसरा चेंडू घेऊन येतो. सुंदर असा कटवलेला चेंडू आणि कॅच सोडली. अमित प्लीज तू सुमितच्या बाजूला जा ना. कुणी सोडले अमित? 57 झालेला आहे. 3 चेंडू 57. 3 चेंडू मध्ये 7 धावा जिंकण्यासाठी. 3 चेंडू मध्ये 7 धावा. सुंदर असा कटवलेला चेंडू. पाहूया काय होतंय. आणि एकच आहे ना. 58 झाला. एक आहे आत्ताचा रन. 58 धावा. 4 चेंडू 58 धावा. पाचवा चेंडू घेऊन येतोय संजय. खूपच इंटरेस्टिंग मॅच चालू आहे.
पाहूया काय होतंय. मस्त रे. एक चेंडू 4 धावा. खूप चुरशीशीर मॅच चालू आहे इथे. संजय हिरे यांचा शेवटचा चेंडू आणि सामना करतील किरण. कृपया कट्ट्यावर जे ट्रॉफीच्या बाजूने खेळतायत आयोजकांनी लक्ष द्यायचंय. कट्ट्यावर ट्रॉफीच्या बाजूने लहान मुलं खेळतायत त्यांना थोडं खाली घ्या आयोजकांनी. सोन्या मोन्या सगळ्यांनी कट्ट्यावर या ना. हे ऋषी एक बॉल 4. मॅच थोडी घाईल आहे. प्रणय तुझ्या बाजूचे सगळे घे ना वरती. आणि अशा प्रकारे त्यांची कोणती टीम आहे किरणची? अशा प्रकारे लुंबिनी किंग्स जिंकलेले आहे. परीक्षित गायकवाड कॅप्टन असणारी टीम जिंकली आहे. आणि जी एवढी नावाजलेली टीम होती कोण आहे किरण कुठे? राजगृह रॉयल हे हरलेले आहेत. म्हणून मी नेहमी बोलतो क्रिकेटमध्ये कधीच ओव्हर कॉन्फिडन्स करून चालत नाही. कधी काही होऊ शकते. क्रिकेट इज नेव्हर प्रेडिक्टेबल गेम. इथे काही होऊ शकतं. मार्शलचे बुटे गाजलेले आहेत. या सगळ्या मॅच मध्ये लुंबिनी किंग्सचे प्लेयर मार्सेल डिसिल्वा यांच्या बुटांचा कमाल आहे. त्यांनी आपली बुट ऑक्शनला लावावी. मार्शल डिसिल्वा यांनी बुट इकडे देऊन जावा. मार्शल डिसिल्वाचे बूट